नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर जिल्हा परिषदेमध्ये एक आरोग्य सेविका हे पद त्या ठिकाणी भरलं जातं, ज्याची पात्रता बघायला गेलो तर फक्त ANM पास विद्यार्थ्यांना ही संधी वगैरे दिली जाते. बट याच्यासोबत अजून काही वेगवेगळ्या पात्रता आहेत. त्यानंतर याच्यासाठी जो काही विशिष्ट ठरवलेला अभ्यासक्रम, त्यानंतर जी काही निवड पद्धत आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक लागणारी जी काही कागदपत्रे, त्यानंतर वेतन श्रेणी, त्याच्यासोबत जे काही एक्सपिरियन्स वगैरे खूप सारे विद्यार्थी कमेंट करतात. त्यानंतर परत बऱ्याच जणांच्या खूप साऱ्या कमेंट्स या ठिकाणी वारंवार विचारल्या जात होत्या. तर त्यालाच अनुसरून जे आहे ते आजच्या या व्हिडिओतून एकदम इन डिटेलमध्ये माहिती आपण पाहणार आहोत. खूप जण कमेंट करतात की ANM साठी GNM वाले अर्ज वगैरे करू शकतात का? तर अशा सर्व डाऊट जे आहेत ते या व्हिडिओतून क्लिअर करण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळं एकही सेकंद स्किप न करता सगळा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या अगोदर नवीन असाल तर अवश्य या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर वळूयात आपल्या मुख्य टॉपिककडं. तर सगळ्यात पहिलं आपण या ठिकाणी पाहूयात पात्रतेबद्दल. ओके, कॉमन अशी पात्रता आहे, काय मोठी तेवढी पात्रता वगैरे नाहीये. ओके, याच्यामध्ये बघायला गेलं तर लक्षात ठेवा, पात्रता फक्त एवढीच आहे की त्याच्यासोबत आता बऱ्याच जणांचं वाटतं की माझं जे आहे ते ANM झालेलं आहे, त्यामुळं मी तर अप्लाय करूच शकेन. पण असेही काही विद्यार्थी असतात की ज्यांचं फक्त GNM झालं असेल, तर अशांना संधी मिळेल का? तर लक्षात ठेवा, अशा विद्यार्थ्यांना अजून काहीही संधी किंवा काहीही निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही. जर तुमचं GNM झालं असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र ठरणार नसाल. ओके, जर तुमचं ANM आणि GNM दोन्ही जर झालं असेल तर ANMच्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज वगैरे याला करू शकता. ओके, आता परत दुसरा प्रश्न विचारला जातो की रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, याला जे काही नर्सिंग काउन्सिलचं तुमचं सर्टिफिकेट आहे ते असणे अनिवार्य आहे, हे एक लागतं. त्यानंतर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं असू द्या अथवा विदर्भातलं कुठलंही सर्टिफिकेट वगैरे चालतं. ओके, हे याची नॉर्मल पात्रता आहे, त्याच्यामध्ये अजून काहीही बदल झालेला नाहीये. जसं बदल होईल तशी तुम्हाला माहिती वगैरे मी प्रोव्हाइड करून देईन, सो काळजी नका करू. आणि अजून एक दुसरा डाऊट वगैरे काय येतो विद्यार्थ्यांना की याच्यासाठी जी काही वयोमर्यादा आहे ती काय असेल. तर लक्षात ठेवा, कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जवळपास एक 38 वर्ष वगैरे त्या ठिकाणी सांगितलं जातं. ओके, म्हणजेच ज्या दिवशी तुम्ही अर्ज वगैरे करत असाल ते विहित तारीख वगैरे ठरवून देतात की या दिवशी तुमचं इतपत वय वगैरे असणं अनिवार्य आहे म्हणून. ओके, सो असं जर असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्ज वगैरे करू शकता. आणि अजून एक तिसरा प्रश्न कशाचा की अनुभव प्रमाणपत्राचा. लक्षात ठेवा, सहसा तरी ZP या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र मागितलं जात नाही. पण जशी जाहिरात वगैरे येईल, जसे काही बदल वगैरे येतील तशी ती तुम्हाला सांगितली जाईल, सो काळजी नका करू. ओके, आणि परत आतापर्यंत सहसा तरी आता अगोदर जे होतं ते 12वी पास उमेदवार जर असतील तर आणि प्लस ANM जर असेल तर अर्ज वगैरे करू शकतात. परत 10वी पास सुद्धा होतं. बट आता काही चेंजेस वगैरे जर झालेत, सहसा तरी याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही आहेत. सहसा तरी आता 12वी पास जे विज्ञान शाखेतून ते जवळपास एक कशाला आरोग्य सेवक याच्याबाबत काहीतरी निर्णय वगैरे चेंजेस केलाय. बट सध्याला तरी या ANM वाल्यांसाठी काहीही चेंजेस नाही आहेत. जर चेंजेस असतील तर मी तुम्हाला अवश्य या ठिकाणी कळून देईल, पण अद्याप आत्तापर्यंत कुठलेही चेंजेस त्याच्यामध्ये नाही आहेत. सो याच्यामध्ये पात्रता फक्त एवढीच आहे. आणि अजून एक सांगतो, GNM जर असेल तर तुम्ही अर्ज बिलकुल करू नका. जरी तुमचं सिलेक्शन झालं तरी तुम्हाला रिजेक्ट केलं जाणार आहे. मगाशी 2023 मध्ये एका विद्यार्थिनीनं केलं होतं, तर तिनं जे आहे ते कोर्टामध्ये केस वगैरे दाखल केली. त्यातून अजून रिझल्ट वगैरे सहसा तरी त्याबद्दल काही अपडेट नाही आहे. बट त्याच्यापेक्षा अर्ज न केलेलं बरं GNM वाल्यांनी. तर ही होती पात्रतेसंदर्भात. आणि बाकी महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी असणं अनिवार्य आहे, अशा पद्धतीचे आहेत. बाकी अजून एक महत्त्वाच्या या आहेत. ओके,
त्याच्यासोबत अजून एक म्हटलं तर MSCIT सर्टिफिकेट वगैरे काढून घ्या, नसेल तर काढून घ्या. ओके, यावर सुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल. आणि बाकी थोडं एक्सपिरियन्सवर सुद्धा भर द्या. कधी कधी काय करतात, मेरिट लिस्टमध्ये जर तुम्ही सगळ्यांना मार्क इक्वल असतील आणि जे काही लास्टला असतात बाउंड्रीवर, तर अशा विद्यार्थ्यांकडे जर एक्सपिरियन्स वगैरे असेल तर त्यांना प्राधान्य वगैरे त्या ठिकाणी दिलं जातं. ओके, हे एक क्रायटेरिया लक्षात ठेवा. परत आता बघायला गेलं, खूप जण म्हणतात की वेतन श्रेणी काय आहे, तर लक्षात ठेवा, याचा जो काही स्टार्टिंग पेमेंट वगैरे जो मिळतो तो जवळपास एक बेसिक पेमेंट 25,500 पासून ते जवळपास 81,100 या ठिकाणी तुम्हाला मिळतो. स्टार्टिंग पेमेंट 25,500 असं गृहीत न धरता याच्यामध्ये वेगवेगळे अलाउन्स, त्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हलिंग, त्यानंतर परत मेडिकल, त्यानंतर खूप वेगवेगळे जे आहेत ते अलाउन्स वगैरे तुम्हाला मिळत असतात. असं मिळून जवळपास एक 40 ते जवळपास सहसा तरी 38 एक छोटा मोठा या पद्धतीनं कॅल्क्युलेशन प्रमाणे 38 ते 40,000पर्यंत तुमचा स्टार्टिंगच पेमेंट असतो. तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला पेमेंट त्या ठिकाणी मिळतं. ओके, हे अशा पद्धतीनं आहे. बाकी ही एक पे स्केल जोडली होती, बहुतेक क्लिअर जर दिसत असेल तर पाहून घ्या क्वालिटी वगैरे HD करून. त्यानंतर परत आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, निवड पद्धत. ओके, निवड पद्धतीबद्दल जर सांगायला गेलं, निवड पद्धत आता याच्यासाठी तुमची जी आहे ती फक्त आणि फक्त एकच एक्झामिनेशन असते. ओके, एकच परीक्षा असते. ओके, आणि ती परीक्षा असते 100 प्रश्न असतात आणि याच्यामध्ये 200 गुण त्या ठिकाणी असतात. आता हे 100 प्रश्न कशा कशा विषयाचे असतात तर पाहून घ्या. याच्यामध्ये बघायला गेलं तर जे काही 100 प्रश्न असतात तर त्याच्यापैकी स्पेशली करून त्यांनी काय केलंय की 15 प्रश्न जे आहेत ते 4 विषयांचे विचारतात, प्रत्येकी 15, ज्याच्यामध्ये असेल मराठी व्याकरण. ओके, त्यानंतर इंग्लिश व्याकरण असेल, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आणि GK. ओके, तर या सगळ्या विषयांची जी आहे ती 15 प्रश्न तुम्हाला विचारली जाणार आहेत. सध्या नवीन पॅटर्न चालू आहे. जर समजा याच्यामध्ये इन फ्युचरमध्ये 10 प्रश्न होतील. ओके, 5 कमी होतील प्रश्न. आणि इन फ्युचरमध्ये म्हणतोय, सध्याला तर हेच चालू आहे. आणि बाकी तुमचं जे नर्सिंगचा सिलेबस आहे ना, ज्याला आपण तांत्रिक म्हणतो, तर त्याचे जे आहे ते तुम्हाला 40 प्रश्न विचारले जात होते. आता जर समजा इन फ्युचरमध्ये जर अपडेट झालं तर 60 प्रश्न होतील. सो अशा पद्धतीनं तुम्हाला सिलेबस कव्हर करावं लागणार आहे. सो लक्षात ठेवा. बाकी सांगायला गेलं तर आता ते निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर ते तुम्हाला जाहिरात आल्यावरच कळेल, आणि त्यानंतर जर नसेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला कळेल. आता बऱ्याच जणांचा डाऊट असतो की याचं लेवल कसं असतं, तर हे सगळे जे प्रश्न आहेत ते 10वीच्या दर्जाचे, 10वीच्या लेवलचे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातात, म्हणजे जास्त हार्ड पद्धतीचे नसतात. ओके, बाकी सांगायला गेलं याचं माध्यम जे आहे ते कुठलं असतं, बाकी मराठी आणि इंग्रजी हे त्याच भाषेत, मूळ भाषेत असतील. बाकीचे जे काही 3 विषय आहेत ते मराठी आणि इंग्रजी अशा दोनही भाषेमध्ये हे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ओके, अशा पद्धतीचं हे पद आहे. बाकी आता एक शेवटचा मुद्दा, टेक्निकल अभ्यासक्रम नेमका कसा असेल, तर याच्यामध्ये पाहून घ्या, जो काही तुम्हाला टेक्निकल अभ्यासक्रम आहे तो काय असेल. याच्यामध्ये बघायला गेलं तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, परत हेल्थ प्रमोशन, त्यानंतर न्यूट्रिशन, त्यानंतर मेंटल हेल्थ जे काही आहे, मानसिक आरोग्य वगैरे, त्यानंतर सॅनिटायझेशन. ओके, किंवा स्वच्छता व व्यवस्थापन, त्यानंतर ॲनाटॉमी म्हणजेच ह्युमन बॉडी संदर्भात, त्यानंतर PHC जे काही प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र आहेत त्याच्याशी निगडीत वगैरे प्रश्न, त्यानंतर जंतू संसर्ग, त्यानंतर लसीकरण, त्यानंतर साथीचे आजार, जे काही असंसर्गिक नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि कम्युनिकेबल डिसीज वगैरे, त्यासोबत कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, त्यानंतर परत प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन, त्यानंतर प्रथम उपचार, बाल नर्सिंग, त्यानंतर प्रसाविका व प्रसूती संबंधित नियोजन आणि आरोग्य केंद्र व्यवस्थापन. तर अशा सर्व टॉपिकवर तुम्हाला या ठिकाणी 80 गुणांसाठी प्रश्न 40 विचारले जाणार आहेत. सो लक्षात ठेवा.
आणि अजून सांगायला गेलो तर हे सगळे जे काही टॉपिक आहेत या सर्व टॉपिकनुसार आम्ही तांत्रिक प्रश्न बनवलेले आहेत. जेवढं लवकरात लवकर होईल तुम्ही घेऊ शकता. ओके, कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो खाली दिलेला आहे अथवा या ठिकाणी आहे. सो कॉन्टॅक्ट करा. आणि माझ्या मते सहसा तरी तुमचे सगळे डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. ओके, सो हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य शेअर करून द्या जे जे आत्तापासून प्रिपेरेशन या पदाची करत आहेत. ओके, सो हा एक महत्त्वाचा व्हिडिओ वाटला त्याच्यामुळं बनवला. जर तुम्हाला कुठल्या पदाचं माहिती नसेल, माहिती हवी असेल तर नक्की जे आहे ते मला कमेंट करून विचारू शकता. आणि याच्यामध्ये काही जर बदल झाले तर अवश्य तुम्ही मला निदर्शनास आणून द्या. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. ओके, सो बाकी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचरमध्ये जे काही अपडेट असतील ते लवकरात लवकर मिळत जातील. सो धन्यवाद.